बौद्ध धम्माचा उदय, विकास, अवनती व ऱ्हास कसा झाला ही माहिती देण्याच्या उद्देशाने हा विषय आपण सादर केला। या अभ्यासातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धर्माचा उदय, विकास, ऱ्हास कसा झाला याची माहिती आपणाला मिळते। याचबरोबर अधिक स्पष्टीकरणात्मक माहिती म्हणून पुरातत्व खात्याचे अभ्यासक राजीव पटेल तसेच राहुल सांकृताय, धर्मानंद कोसंबी यांनी या विषयाची जी स्पष्टीकरण केले आहे त्याचाही संदर्भ पाहिला आहे। या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगण्यासाठी बुद्धाच्या जन्मापासून आपण परिनिर्वाणापर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा आढावाही आपण घेतलेला आहे। यामध्ये प्रथम संपादकाची नोट ही आपण पाहिली। या प्रकरणातील प्रमुख मुद्दे म्हणजे आशिया खंडातील भारताबरोबरच अनेक देशातील बौद्ध धम्माला मुस्लिमांनी नष्ट केले, मुस्लिम आक्रमणांच्या 300 वर्षाच्या काळात ब्राह्मण धर्म टिकून राहणे आणि बौद्ध धर्म नष्ट होणे याच्या कारणांचाही आपण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा जो विषय होता त्या विषयाचाही आपण अभ्यास केलेला आहे की बौद्ध धर्माचा उदय भारतात आणि अस्त कसा झाला, बुद्धाने ब्राह्मणवादाचे खंडन कशा पद्धतीने केलेलं आहे, हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी दोन्ही विषयामध्ये जे 6 जून 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्यान दिले होते त्या व्याख्यानामधले आणि क्रांती आणि प्रतिक्रांतीमधल्या प्रकरणात म्हणजे उदय, विकास आणि ऱ्हास हा जो संपूर्ण विषय आहे हा एकत्रितपणे आपण तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आपण जे सुरू केले आहे त्या उपक्रमाचा उद्देश अथवा संदेश हा आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती व दी बुद्धा अँड हिज धम्मा या 3 ग्रंथाचा संच दिला। प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित त्यांनी बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते। परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही। डॉक्टर बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्म प्रवास सुरू आहे। परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षकाअंतर्गत निर्माण करण्यात यावी यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायांद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी या उद्देशाने अथवा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व सुरू आहे। आम्ही सुरू केलेल्या प्रबोधन पर्वाच्या या उपक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। आजच्या 28व्या भागाच्या विषयाचे मूळ शीर्षक आहे द डिक्लाइन अँड फॉल ऑफ बुद्धिझम। याचा मराठीमध्ये अनुवाद असा की बौद्ध धर्माची अवनती आणि ऱ्हास। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या आकलनासाठी 3 पुस्तकाच्या संचातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे दुसरे पुस्तक आहे। त्या पुस्तकातील हे 5वे प्रकरण आहे आणि त्या 5व्या प्रकरणाचं हे स्पष्टीकरण आपण आज करणार आहोत। हा जो डिक्लाइन अँड फॉल ऑफ बुद्धिझम या विषयाची जी मांडणी आहे ती मांडणी कोणत्या मुद्द्यात आपण आज या ठिकाणी करणार आहोत ते मुद्दे तुमच्या समोर नेहमीप्रमाणे स्पष्ट करतो। पहिला मुद्दा की हा विषय स्पष्ट करण्यासाठी आधारभूत संदर्भ ग्रंथ, दुसरा मुद्दा की या विषयाचा उद्देश, तिसरा विषय सादर करण्याचा उपयोग किंवा फायदा काय,
चौथा मुद्दा आहे की या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. पाचवा मुद्दा आहे की प्रकरणाच्या साहित्याबाबत संपादकांनी जी नोट दिलेली आहे त्या नोट्सच्या संदर्भामधलं स्पष्टीकरण. सहावा मुद्दा आहे की बौद्ध धर्माची अवनती व ऱ्हास या प्रकरणातील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दे दिलेले आहेत त्यांचे स्पष्टीकरण. सातवा मुद्दा की भारतभूमीत बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त या विषयावर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबोमध्ये जे व्याख्यान दिले होते त्या व्याख्यानाच्या संदर्भातलं स्पष्टीकरण. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेच्या भाषणामध्ये धर्माला ग्लानी कधी येते याची जी कारणं दिलेली आहेत त्याचं स्पष्टीकरण. आणि शेवटचा मुद्दा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतामध्ये बौद्ध धम्माचं जे पुनरुज्जीवन केलेलं आहे ती पुनरुज्जीवन योजना जी बाबासाहेब आंबेडकरांनी बनवली होती ती भारतामधल्या बौद्ध धम्माचा उदय आणि अस्त याच्या अभ्यासावर आधारित बनवली होती. त्यामुळे आजचा जो विषय संपूर्ण विषय आहे तो या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. या सर्व मुद्द्यांचं आपण थोडक्यामध्ये स्पष्टीकरण करून आजचा जो विषय आहे डिक्लाइन अँड फॉल ऑफ बुद्धिझम हा विषय आपण स्पष्ट करणार आहोत. यामधला पहिला जो मुद्दा आहे की यामध्ये आधारभूत ग्रंथ आपण किती घेतलेले आहेत किंवा किती ग्रंथाच्या आधारे आपण हा विषय स्पष्ट करणार आहोत. ते आपण प्रत्येक विषय स्पष्ट करण्याच्यासाठी ज्याप्रमाणे संदर्भ ग्रंथ सांगतो त्याचप्रमाणे प्रथमतः मी कोणत्या कोणत्या ग्रंथाचे संदर्भ घेतलेले आहेत तेही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिला ग्रंथ आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनातला खंड क्रमांक 3 आणि या खंड क्रमांक 3 मधला जे क्रांती आणि प्रतिक्रांती जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातलं प्रकरण 5. त्यानंतर दुसरा जो ग्रंथ आहे तो हिंदीमधला आहे. भारत सरकारचे सामाजिक न्याय विभागातर्फे जो हिंदी अनुवादित आहे तो खंड एकूण 22 खंड आहे त्याच्यातला खंड क्रमांक 7 आणि त्या खंड क्रमांक 7 मधला क्रांती आणि प्रतिक्रांती याचा पाचवे प्रकरण. तिसरा जो ग्रंथ आहे तो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांती मराठी अनुवाद प्रदीप रोडगे चतुर्थ आवृत्ती 2012-13 आहे. त्यानंतर चौथा जो संदर्भ ग्रंथ आहे किंवा संदर्भ आहे तो महापंडित राहुल सांकृत्या आहे यांनी जे बौद्ध धर्म का उत्थान और पतन आणि याचे प्रकाशक आहेत भारतीय बौद्ध महासभा दिल्ली प्रदेश. सहावा जे ग्रंथ आहे तो सहावा ग्रंथ आहे की पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल यांचं जे वैदिक युग का घालमेल सम्यक प्रकाशन दिल्ली तृतीय संस्करण 2022 आहे. त्यानंतर राजीव पटेल यांचं दुसरं पुस्तक आहे की बुद्धिजीवी का षड्यंत्र एक ऐतिहासिक अवलोकन सम्यक प्रकाशन द्वितीय संस्करण 2020 आहे. सातवं जे संदर्भ आहे ते संपादन केलेलं पुस्तक आहे एस गौतम यांनी. शीर्षक आहे भारत में बौद्ध धर्म का उत्थान और पतन सिद्धार्थ बुक्स प्रकाशन दिल्ली 2022 हे प्रकाशन आहे. आणि आठवा संदर्भ आहे डॉक्टर नरेंद्र जाधव बोल महामानवाचे खंड 2. अशा 8 संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन आपण द डिक्लाइन अँड फॉल ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये जे 5वं प्रकरण दिलेले आहे त्या 5व्या प्रकरणाचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढचा मुद्दा आहे की या ग्रंथातील या 5व्या प्रकरणाचं किंवा संपूर्ण क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचं आपण ओळीने जे स्पष्टीकरण करतोय किंवा अभ्यास करतोय त्याचा उद्देश जो आहे तो आपण अगोदर पाहिलेल्या 4 प्रकरणांचे उद्देश सांगितले. आता 5व्या प्रकरणाचा नेमके उद्देश काय आणि या ग्रंथाच्या अभ्यासाचा नेमका उद्देश काय हेही प्रत्येक वेळी आपल्या समोर ठेवण्याची आवश्यकता मला वाटते. म्हणून तो ठेवतो की हा विषय सादर करण्याचे एक उद्देश हा प्राचीन भारताच्या इतिहासावर ब्राह्मणवादी इतिहासकारांनी जे काल्पनिक आवरण टाकले आहे ते दूर करण्यासाठी त्या काळच्या सामाजिक धार्मिक व आध्यात्मिक स्थितीचा अभ्यास केला पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्यानुसार आपण हा अभ्यास करीत आहोत. हा पहिला उद्देश झाला. दुसरा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकातील बौद्ध धर्माची अवनती आणि ऱ्हास या 5व्या प्रकरणात जे लिहिलेलं आहे ते प्रबोधनाच्या उद्देशाने जसेच्या तसे तुमच्या समोर मांडणार आहोत. तिसरा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ वाचण्यापूर्वी
प्रथम क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक वाचावे हे सक्तीचे आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश देण्यासाठीच आपण हा संपूर्ण अभ्यास करीत आहोत. आणि शेवटचा उद्देश 3 ग्रंथांच्या एक संचाचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सांगण्यासाठीच आपण अगोदर बुद्ध के कार्ल मार्क्स या ग्रंथाचा अभ्यास केला आणि आता आपण क्रांती आणि प्रतिक्रांती या बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचा अभ्यास करीत आहोत. हे झाले उद्देश. आता याचा उपयोग काय होईल तर हा विषय जर आपण अभ्यास केला, या प्रकरणाचा जर आपण अभ्यास केला तर भारतात बौद्ध धर्माची अवनती व ऱ्हास नेमका कसा झालेला आहे, भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय कसा झाला, विकास कसा झाला, अस्त कसा झाला, याचे पुराव्यासहित संदर्भासहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे ते संपूर्ण स्पष्टीकरणाची माहिती आपल्या प्रत्येकाला या प्रकरणाच्या अभ्यासातून मिळेल. हा प्रमुख फायदा आपल्याला होणार आहे. या विषयाची एकंदरीत चौथा जो मुद्दा आहे त्यात या विषयाची संपूर्ण पार्श्वभूमी आहे. म्हणजे बौद्ध धम्माचा उदय कसा झाला, विकास कसा झाला आणि बौद्ध धम्माचा ऱ्हास कसा झाला, हा जो संपूर्ण विषय आहे, या विषयाची पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपल्याला सांगायची असेल तर संक्षिप्त स्वरूपात तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जन्मापासून थोडक्यामध्ये आपण पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती पार्श्वभूमी अशी, म्हणजे ज्यांनी बौद्ध धर्माची निर्मिती केली आहे किंवा जे बौद्ध धर्माचे प्रवर्तक आहे त्या तथागत भगवान गौतम बुद्धाने हे नेमकं कशा पद्धतीने निर्माण केलं, कशा पद्धतीने विकसित केलं, या संपूर्ण गोष्टीची आणि कोणत्या परिस्थितीत उपस्थित हा संपूर्ण धम्म विकसित केलेला आहे याची संपूर्ण माहिती असण्याची आवश्यकता आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. म्हणून आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये या विषयाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणून माहिती पाहत आहोत. इसवी सन पूर्व 563 मध्ये तथागत भगवंताचा जन्म झाला. 29व्या वर्षी त्यांनी प्रवचना घेतली. म्हणजे आपण हायलाइट्स पॉईंट करतोय, आपण म्हणजे एकदम डिटेलमध्ये जात नाही, कारण आपणा सर्वांना ते माहीत आहे, कारण आपला विषय काय आहे तर विषयाची ही पार्श्वभूमी म्हणून संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण हे पाहत आहोत की इसवी सन पूर्व 563 म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला. त्यानंतर 29व्या वर्षी त्यांनी प्रवचना घेतली आणि 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. 45 वर्ष प्रचार आणि प्रसार केला. 80व्या वर्षी म्हणजे इसवी सन पूर्व 483 मध्ये तथागत भगवंताचं महापरिनिर्वाण झालं. गौतम बुद्धाचा धम्म महान सम्राटापासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वांनी तो स्वीकारला होता. भारतभर बौद्ध धम्म वेगाने म्हणजे विजेच्या वेगाने पसरलेला होता. भारतात सर्वत्र भिक्षूंचे मठ व विहारे निर्माण करण्यात आली होती. बौद्ध धर्माच्या विद्वान प्रचारकांनी भारताला प्रभावित केले होते. बौद्ध कलेच्या विशारदांनी भारतीय कलेवर प्रभाव पाडला होता. वास्तुतज्ञ आणि शिल्पकारांनी हजारो वर्ष मोठमोठे डोंगर फोडून अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजे यासारख्या गुहा आणि लेणी सुद्धा तयार केली होती. भारतात शिक्षण संस्था व अनगिनत ग्रंथसंपदा निर्माण करण्यात आले होते. बौद्ध धम्माचे तत्वज्ञान आणि आज सदाचरणाचे नियम याकडे सुरुवातीपासूनच सर्व विद्वानांनी आदराने पाहिलेलं आहे. असे वैभव पाहणाऱ्या किंवा असे वैभव असणाऱ्या भारताला चीन, जपान, कोरिया आणि भारताच्या आजूबाजूचे जे छोटे छोटे देश आशिया खंडातले आहेत हे भारताला स्वर्ग म्हणत होते. भारतातील स्वर्ग पाहण्यासाठी व अभ्यासनासाठी विदेशी प्रवासी भारतामध्ये येऊन जात होते. त्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माचे तत्वज्ञान आणि सिद्धांत एकदम वेगळे होते. भगवान बुद्धाचे तत्वज्ञान आणि सिद्धांत विश्वप्रेम आणि अहिंसेवर आधारित होते. यामुळे जनता बौद्ध धर्माकडे आकृष्ट होत होती. भगवान बुद्धापासून 1300 वर्षापर्यंत भारतात बौद्ध धर्माच्या उत्कर्षाचा काळ राहिला. 7व्या शतकात या देशात 2500 मठ, विहार, विद्यालय इत्यादी होते. याचे वर्णन यापूर्वीच्या अनेक ग्रंथात सुद्धा आढळते. 7व्या शतकात चीनी प्रवासी वेन्सांग आला होता व त्याने 15 वर्ष पायी फिरून भारतामध्ये जी यादी केली होती त्यामध्ये
1,60,000 भिक्षूंची यादी होती, 2,500 मंदिर मठांची यादी होती, विद्यालयांची यादी होती, ही गिनती त्यांनी केली होती। अशा पद्धतीने संपूर्ण त्या कालखंडामधला जो बौद्ध धम्म आहे याचा एवढा विकास झाला होता की संपूर्ण जग हे बौद्ध धम्माकडे आकर्षित झाले होते। तथागत भगवान गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर मग आपण सुभद्राची जी गोष्ट आहे ती पाहिली, सुभद्राची अभद्रवाणी जी आहे की तथागतांच्या मृत्यूनंतर आपण आनंद व्यक्त केला पाहिजे, कारण आता आपल्यावरती बंधन आणणारा आता राहिला नाही कोणी, तुम्ही कसं वागायचं याच्यावरती सातत्याने कोड ऑफ कंडक्ट विनय पिटकाच्या माध्यमातून जो सांगितला होता त्याप्रमाणे वागण्याची सक्ती होती, आता सक्ती करणारा निघून गेला, त्यामुळे आपण आनंद व्यक्त करावा असा सुभेद्र जो संघामध्ये महाकश्यपांच्या होता त्याचं जे बोलणं ऐकून महाकश्यपांनी नंतर जी संगीती घेतली त्यामध्ये पहिल्या संगीतीमध्ये त्रिपिटक निर्माण करण्यात आलं, दुसऱ्या संगीतीमध्ये महासंघिक हा म्हणजे दुसऱ्या संगीतीमध्ये भिक्खू संघामध्ये फूट पडली आणि महासंघिक हा एक नवीन संघ तयार झाला। तिसरी सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये जी संगीती झाली ती संगीती होण्याच्या पूर्वीच 18 संप्रदाय तयार झाले होते आणि महायानी संप्रदाय तिसऱ्या संगीतीच्या पूर्वीच झाला होता आणि मग त्या पार्श्वभूमीवर तिसरी संगीती झाली होती। चौथ्या संगीती 2 झाल्या होत्या, एक श्रीलंकेमध्ये आणि एक काश्मीरमध्ये झाली होती। श्रीलंकेमध्ये जी संगीती झाली त्या संगीतीमध्ये जे त्रिपिटक आहे ते ताडपत्रावरती लिहिण्यात आलेलं होतं। 5वी संगीती ब्रह्मदेशामध्ये झाली आणि या 5व्या संगीतीमध्ये त्रिपिटक हे संगमरवरी पट्ट्यावरती लिहिलं, 729 पट्ट्यावरती संपूर्ण त्रिपिटक लिहिण्यात आलं आणि 6व्या संगीतीमध्ये संपूर्ण त्रिपिटक हे कागदावरती लिहिण्यात आलं। अशा पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जन्मापासून ते तथागत भगवंतांचं महापरिनिर्वाण आणि महापरिनिर्वाणानंतर 6व्या संगीतीपर्यंतचा संक्षिप्त आढावा आपण घेतल्यानंतर आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ आहे आणि या ग्रंथामधला जो 5वे प्रकरण आहे द डिक्लाइन अँड फॉल ऑफ बुद्धिझम या प्रकरणाकडे आपण वळूया। या प्रकरणाकडे वळण्यापूर्वी किंवा या प्रकरणाच्या स्पष्टीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी हे जे प्रकरण जे प्रिंट केलेलं आहे किंवा छापलेलं आहे ती जी सोर्स मटेरियल समिती आहे तिने नोट लिहिलेली आहे, ती नोटसुद्धा आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देण्याची आवश्यकता आहे। ती नोट काय लिहिलेली आहे तर ती नोट अशी लिहिलेली आहे की डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी इंग्रजीत लिहिलेलं क्रांती आणि प्रतिक्रांती विषयाच्या संशोधनाचे स्वरूपात बौद्ध धर्माची अवनती व ऱ्हास म्हणजेच डिक्लाइन अँड फॉल ऑफ बुद्धिझम अशा शीर्षकाचा एक लेख त्यांना मिळाला होता। त्याच्या कागदपत्रात त्यांची फक्त 5 पाने त्यांना मिळाली होती। या पृष्ठांना संशोधित सुद्धा केले नव्हते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोर्स मटेरियल समितीला या निबंधाची प्रती श्री S.S. रेगे यांच्याकडून मिळाली, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे यत्र तत्र आपल्या स्वतःच्या पेनाने केलेली संशोधने मिळतात। इंग्रजीत हा निबंध टाईप केलेल्या 18 पृष्ठांचा आहे। म्हणजे आपण क्रांती आणि प्रतिक्रांतीची जी पहिली 4 प्रकरणं पाहिली आणि आज आपण जे 5 प्रकरण पाहतोय या प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला सोर्स मटेरियल समिती आहे आणि त्यांचे जे संपादक आहे त्यांनी प्रकरण सुरुवात होतानाच प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला टीप लिहिलेली आहे की हे जे छापले जाणारं मटेरियल आहे ते नेमकं कुठे मिळालं, कशा पद्धतीने मिळालं, किती मिळालं। आणि आपण पाहिले की पहिली 4 प्रकरणं पाहिली, त्या पहिल्या 4 प्रकरणामध्ये कोणतंही प्रकरण परिपूर्ण असल्याचा दावा केला नाही, उलट प्रत्येक प्रकरण अपूर्णच असल्याचं कमिटीने म्हटलेलं आहे। त्यानंतर आजही कमिटीने म्हटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये फक्त 5 पानं मिळतात आणि हा जो छापलेला संपूर्ण ग्रंथ प्रकरण आहे हे संपूर्ण प्रकरण आहे ते S.S. रेगे शास रेगे यांच्याकडून हे मिळालेलं असल्याचं म्हटलेलं आहे आणि 18 पृष्ठांचं हे टाईप केलेलं आहे असं पूर्णपणे म्हटलेलं आहे। आता आपण बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांती प्रतिक्रांती हे जे प्रकरण आहे या प्रकरणाच्या अगोदर मी तुमच्या समोर म्हणजे हे प्रकरण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, तर या प्रकरणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू म्हणजे
की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये बौद्ध धम्माचा जो डिक्लाइन अँड फॉल की म्हणजे ऱ्हास किंवा अवनती आणि ऱ्हास जो झालेला आहे तो त्याचं प्रमुख केंद्रबिंदू ठेवलेला आहे की मुस्लिमांच्या स्वाऱ्या आणि मुस्लिमांच्या स्वाऱ्या झाल्यानंतर त्या कालखंडामध्ये हिंदू आणि बौद्ध असे जे दोन धर्म होते त्यामधला हिंदू धर्म टिकून राहिला परंतु बौद्ध धर्म मात्र टिकून राहिला नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म टिकून न राहण्याचे आणि हिंदू धर्म टिकून राहण्याची स्पष्टीकरणं याच्यात सविस्तर आणि पुराव्यासहित सादर केलेली आहेत. म्हणून भारतामध्ये बौद्ध धम्माचा उदय विकास आणि अस्त कसा झाला हे पाहायचं असेल तर किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे प्रकरण समजावून सांगितलेलं आहे ते प्रकरण समजावून जर आपल्याला घ्यायचं असेल तर प्रथमतः आपण भारताचा कालानुक्रम किंवा त्याची क्रोनॉलॉजी म्हणजे क्रमवार जर आपण ते पाहण्याचा जर प्रयत्न केला तर ते अगोदर मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल यांनी बुद्धिजीवी योगा षडयंत्र या ग्रंथामध्ये किंवा हा संपूर्ण ग्रंथच कालानुक्रमानुसार मांडलेला आहे आणि त्यांनी दिलेला आहे की जगामध्ये ज्ञात जो इतिहास आहे तो 2500 वर्षाचा ज्ञात इतिहास आहे. हा ज्या ज्ञात इतिहासाची जर आपण भारतीय इतिहासाची जर क्रोनॉलॉजी किंवा क्रमवारी घेतली तर ती अशा पद्धतीनं आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 563 मध्ये आपण म्हणतो की तथागत भगवंतांचा जन्म झालेला आहे आणि इसवी सन पूर्व 483 मध्ये तथागतांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. आता आपण अगोदरच्या व्हिडिओमध्येही याच्या संदर्भामध्ये तथागतांच्या जयंतीचा विशेष जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये की इसवी सन पूर्व 563 आणि इसवी सन 2024 म्हणजे 2024 अधिक 563 जर केले तर 2587 येतात. म्हणून आपण 2587वी तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती असं आपण म्हटलेलं आहे. त्यामुळे इसवी सन पूर्व 563 हा ज्ञात इतिहास आपल्याकडे आहे. या ज्ञात इतिहासाची जी भारतीय इतिहासामध्ये जी क्रोनॉलॉजी किंवा क्रमवारी दिलेली आहे ती क्रमवारी जर तुम्हाला समजावून सांगितली तर भारतामध्ये बौद्ध धम्म नेमका कुठल्या कालखंडापर्यंत अस्तित्वात होता आणि कुठल्या कालखंडापासून त्याची अवनती पतन किंवा त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली हे आपल्या लक्षात येईल आणि मग त्याचे बारीक जे स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ते समजून घ्यायला आपल्याला सोपं जाईल. म्हणून डॉक्टर राजीव पटेल यांच्यानुसार त्यांनी सांगितलं की जो पहिला वंशी इतिहासात ज्ञात इतिहासामध्ये जो आहे म्हणजे हिस्टॉरिक पिरियड आणि प्रीहिस्टॉरिक पिरियड. ज्ञात इतिहासमध्ये आपण जो इतिहास वाचतो पुराव्यासहित त्याला ज्ञात इतिहास किंवा हिस्टॉरिक पिरियड म्हणतात आणि ज्याचा कुठलाही पुरावा मिळत नाही त्याला आपण प्रीहिस्टॉरिक पिरियड असं आपण म्हणतो. पुरातत्व इतिहासकार डॉक्टर राजीव पटेल हे म्हणतात की पहिला आर्यक वंश आहे. हा आर्यक वंशांची आर्यक वंश किती वर्ष होता तर इसवी सन पूर्व 544 ते इसवी सन पूर्व 413 पर्यंत आर्यक वंश होता. आर्यक वंशात सुरुवातीला आपण पाहिलं की बिंबिसार आणि अजातशत्रू यांचा हा कालखंड सुरुवातीचा आहे. यांच्यानंतर जो दुसरा वंश गादीवर येतो किंवा दुसऱ्या वंशाचं साम्राज्य सुरू होतं तो शिशुनाग वर्ष आहे. म्हणजे 544 ते 413 हा आर्यक वंशाचा कालखंड आहे. शिशुनाग वंशाचा कालखंड इसवी सन पूर्व 412 ते 344 हा कालखंड आहे आणि शिशुनाग त्याचा संस्थापक आहे. त्यानंतर तिसरं जे साम्राज्य आहे किंवा तिसरा जो वंश आहे तो तिसरा वंश नंद वंश आहे. नंद वंश हा 345 ते इसवी सन पूर्व 321 महापद्मनंद यांचं एकूण 24 वर्ष राज्य होतं. नंद साम्राज्यानंतर नंद वंशानंतर मौर्य वंश येतो आणि मौर्य वंश हा इसवी सन पूर्व 321 पासून ते इसवी सन पूर्व 185 पर्यंतचा हा कालखंड जवळजवळ 136 ते 140 वर्षाचा मौर्य साम्राज्याचा कालखंड आहे आणि याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य आहे. त्यानंतर मौर्य वंशानंतर शुंग वंश आहे. इसवी सन 185 ते इसवी सन पूर्व 73 याचा पुष्यमित्र हा संस्थापक आहे. शुंग वंशानंतर कण्व वंश येतो. कण्व वंश हा इसवी सन पूर्व 73 ते इसवी सन पूर्व 28 ही क्रोनॉलॉजी आपण परत ऐकू शकता. यानंतर कण्व वंशानंतर भारतावरती
विदेशी आक्रमण होतं आणि हे विदेशी आक्रमण कधी झालं भारतावरती पहिलं, तर भारतावरती पहिलं विदेशी आक्रमण झालं पहिल्या शतकात, दुसऱ्या शतकात आणि तिसऱ्या शतकामध्ये. पहिल्या शतकामध्ये विदेशी आक्रमण शकांचं झालं. हे शक कुठून आले होते, तर शक मध्य आशियातून आले होते आणि चीनची भिंत जी निर्माण झाली होती त्या चीनच्या भिंत निर्माण होताना जी काही विस्थापित झाले होते त्याच्यातले काही लोक हे भारतामध्ये आले होते. त्यामुळे पहिलं जे आक्रमण झालेलं आहे ते पहिल्या शतकामध्ये शकांचं झालेलं आहे. दुसऱ्या शतकामध्ये पल्लवांचं इसवी सन, म्हणजे आता इसवी सन पूर्व संपला, इसवी सनामध्ये 90 ते 70 या कालखंडामध्ये हे मूळ इराणी म्हणजे पल्लव जे आहेत त्यांचं मूळ स्थान इराण आहे. दुसरं आक्रमण आहे आणि तिसरं आक्रमण आहे कुशाणांचं आक्रमण आहे. हे सुद्धा इसवी सन 246 मध्ये जे मध्य आशियातून, म्हणजे पहिल्या शतकामध्ये शकांचं आक्रमण झालं, दुसऱ्या शतकामध्ये पल्लवांचं आक्रमण झालं आणि तिसऱ्या शतकामध्ये कुशाणांचं आक्रमण झालं. म्हणजे या तीन लोकांचं आक्रमण विदेशी आक्रमण भारतावरती झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा भारतातलाच गुप्त वंशाचं साम्राज्य इसवी सन 240 ते 570 या कालखंडामध्ये गुप्त वंशाचं साम्राज्य होतं आणि गुप्त वंशानंतर हर्षवर्धनाचं साम्राज्य आहे ते इसवी सन 606 ते 647 सालापर्यंत आहे. म्हणजे पहिले जे भारतीय वंश आहेत मध्ये 3 आले, हे पहिलं शतक, दुसरं शतक त्यामध्ये झालं आणि त्यानंतर पुन्हा गुप्त वंशाचं साम्राज्य मोठं होतं, हर्षवर्धन वंशाचं साम्राज्य होतं. दक्षिणेमध्ये चोल वंश होता, तो इसवी सन 300 ते 1279 या कालखंडामध्ये होता. आणि बंगालमध्ये जर आपण पाहिलं तर बंगालचे 2 भाग झालेले होते, एक पूर्व बंगाल आणि दुसरा पश्चिम बंगाल. पूर्व बंगालमध्ये आपण सेन वंशाचं राज्य होतं आणि पश्चिम बंगालमध्ये पाल वंशाचं राज्य होतं. हे इसवी सन पाल वंशाचं राज्य 750 ते 988 म्हणजे 10व्या शतकापर्यंत. इथपर्यंत जर आपण कालखंड पाहिला तर याच्यामधले बहुतांशी किंवा म्हणजे पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल यांच्या म्हणण्यानुसार हे जे सगळे आहेत हे सर्व वंश हे बौद्ध धम्माला पूरक होते किंवा बौद्ध धम्माला मानणारे सगळे होते. त्यातला सुरुवातीचा जो कालखंड आहे तो तथागत भगवान गौतम बुद्धाचा कालखंड, आर्यक वंशाचा जो कालखंड, अजातशत्रू किंवा बिंबिसारचा कालखंड आहे तो. नंतर जे आता इथपर्यंत बघा, म्हणजे 10व्या शतकापर्यंत आपण काय म्हटलं की 10व्या शतकापर्यंत जे शक, पल्लव आणि कुशाण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या शतकामध्ये जे बाहेरचे आक्रमणकारी झाले होते, हे शक असतील, पल्लव असतील, कुशाण असतील, यांचा मात्र बौद्ध धर्माला फायदा झालेला आहे. यांनी बौद्ध धम्मासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराला सुद्धा मदत केलेली आहे. त्यामुळे पहिल्या 3 शतकामध्ये जे विदेशी आक्रमणकारी होते त्यांचा बौद्ध धम्माला कुठल्याही प्रकारचा नुकसान झालेलं त्यांच्याकडून नाही. आणि 10व्या शतकापर्यंत ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस राजपूत राजे निर्माण झालेचे, म्हणजे राजेशाही आपण जे निर्माण झाले होते राजेशाही. त्यामुळे कनौजचं राज्य होतं गढवालचं 1080 साली निर्माण झालं. बुंदेलखंडचं चंदेल राज्य होतं ते 900 ते 1250चा कालखंड. अजमेरमध्ये चौहान होतं, मेवाडमध्ये राणांचं 1320 मध्ये होते. अशी छोटी छोटी राज्ये आणि राजपूत निर्माण झाले होते नेमका याच कालखंडामध्ये. म्हणजे 10व्या शतकापासून भारतावरती मुस्लिम आक्रमणांना सुरुवात होते आणि 10व्या शतकापासून भारतामध्ये बौद्ध धम्माच्या ऱ्हासाला आणि विनाशाला सुरुवात होताना आपल्याला आढळते. कारण मुस्लिम आक्रमणकारांनी बौद्ध धर्माची अपरिमित हानी केलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेस मुस्लिम धर्मांचं आक्रमण भारतामध्ये सुरू झालं त्यावेळेस भारतामध्ये प्रत्येक भागामध्ये म्हणजे राजपूत राजे आणि छोटे छोटे राजे होते. शेवटचा पालवंश सुद्धा संपलेला आपल्याला दिसतो. तर मुस्लिमांची आक्रमणं आणि दुसऱ्या बाजूला राजपूत राजे होते. मोहम्मद गजनी हा 971 ते 1030 याचा कालखंड आहे. मोहम्मद गजनीच्या नंतर मोहम्मद घुरी 1175 ते 1194. मोहम्मद घुरीच्या नंतर कुतुबुद्दीन ऐबक, त्यानंतर खिलजी वंश आला, त्यानंतर तुगलक वंश आला, त्यानंतर सय्यद वंश आला, त्यानंतर लोधी वंश आला आणि लोधी वंश 1451 ते 1526
आणि 1526 ते 1530 बाबर, अकबर 1556 ते 1605, अकबरानंतर जहांगीर, शहाजहान, औरंगजेब आणि त्यानंतर आपण बघतो की ब्रिटिशांची राजवट आलेली आहे। त्यामुळे मुस्लिम आक्रमणांनी म्हणजे राजपूत राजांच्या काळामध्ये मुस्लिम आक्रमण झाली आणि मुस्लिम आक्रमकांनी बौद्ध धर्माची अपरिमित हानी केलेली आहे आणि म्हणून बौद्ध धर्माची जी मुस्लिम आक्रमणकारांच्या काळखंडामध्ये त्यांच्या ज्या स्वाऱ्या झाल्या त्यावेळेस मात्र भारतामध्ये एकही राजा बुद्धिस्ट नव्हता। सगळे राज्ये हे हिंदू धर्मावलंबी होते। ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे हा जो कालानुक्रम आहे हा कालानुक्रम आपण जर लक्षात घेतला तर मग आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ या ग्रंथातलं जे 5वं प्रकरण आहे बौद्ध धर्माची अवनती आणि ऱ्हास जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा प्रकरण आपल्याला लक्षात येऊ शकतं, कारण याच मुद्द्यांना अनुसरून बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्या स्पष्टीकरणामधला पहिला मुद्दा, या पहिल्या मुद्द्याचं शीर्षक आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आशिया खंडातील अनेक देशातील बौद्ध धर्माला मुस्लिमांनी नष्ट केलं। म्हणजे आपण म्हणतो की भारतामध्ये संपूर्ण भारतामध्येच हा बौद्ध धर्म पसरला होता का, तर भारताबरोबर संपूर्ण आशिया खंडामध्ये बौद्ध धर्म पूर्ण आशिया खंडामध्ये बौद्ध धर्म होता। तर भारतामधलाच नव्हे तर मुस्लिम आक्रमकांनी आशिया खंडामधल्या भारतासहित अनेक देशामध्ये बौद्ध धर्माची हानी केली किंवा अनेक देशातला बौद्ध धर्म नष्ट सुद्धा केलेला आहे। त्याचं स्पष्टीकरण संक्षिप्त स्वरूपात या प्रकरणाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात। त्या स्पष्टीकरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतामधून बौद्ध धर्म नष्ट होण्याबद्दल सर्वांनाच अत्यंत आश्चर्य वाटतं की कसा नष्ट झाला। ज्यांनी या विषयावर चिंतन केलं आहे अशा अनेकांना दुःखही होतं। बौद्ध धर्म भारतातून नाहीसा झालेला आहे, परंतु विदेशात मात्र तो अस्तित्वात आहे। बौद्ध धर्माच्या अवनतीची कारणे तर स्पष्ट आहेत, परंतु नाशाची कारणे तितकीशी स्पष्ट नाहीत। यामध्ये कुठलीही शंका नाही की भारतात मुसलमानांच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माचा नाश घडून आला। इस्लामचा मूर्तिभंजक या स्वरूपात भारतात प्रवेश झाला। बूत या शब्दाचा अरबी भाषेत मूर्ती असा अर्थ होतो, तथापि बहुतेक लोकांना बूत या शब्दाचा खरा अर्थच माहिती नाही। बूत हा शब्द अरबी भाषेत बूत या शब्दाचा अपभ्रंश म्हणतात, अपभ्रंश म्हणून वापर करतात। अशा प्रकारे मुसलमान विचारवंतांच्या दृष्टिकोनातून या शब्दाच्या उत्पत्तीकडे पाहता मूर्तिपूजा आणि बौद्ध धर्म असे एक दुसऱ्याचे पर्यायवाचक शब्द आहेत। मुस्लिमाकरता मूर्तिपूजा आणि बौद्ध धर्म एक दुसऱ्याचे समानार्थी शब्द आहेत। म्हणून मूर्ती विध्वंस करण्याचा उद्देश बौद्ध धर्म नष्ट करणे असा करण्यात आला। मुस्लिम धर्माने भारतातूनच केवळ बौद्ध धर्माला नष्ट केले नाही, तर जिथे कुठे बौद्ध धर्म अस्तित्वात होता त्या सर्व ठिकाणी या धर्माला नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। मुस्लिम धर्माचा भारतात प्रवेश होण्यापूर्वी बौद्ध धर्म इराण, इराक, अफगाणिस्तान, गांधार, चीन आणि मध्य एशियाचा धर्म होता। एक प्रकारे बौद्ध धर्म हा आशियाचा धर्म होता। या सर्व देशात मुस्लिम धर्माने बौद्ध धर्माला नष्ट केलेले आहे। म्हणजे आजची जी मुस्लिम राष्ट्र दिसत आहेत ही संपूर्ण मुस्लिम राष्ट्र होण्याच्या अगोदर ही सर्व राष्ट्र बौद्ध राष्ट्र होती, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। या बाबतीत विन्सेंट स्मिथ म्हणतात की सनातनी ब्राह्मणांद्वारे केल्या गेलेल्या अत्याचारापेक्षाही मुस्लिम आक्रमकांनी जे भीषण हत्याकांड केली ते कित्येक पटीने मोठी होती आणि भारताच्या कित्येक प्रांतातून बौद्ध धर्म नष्ट होण्याला ते मात्र जबाबदार आहेत। आता हे हत्याकांड झाल्यानंतर दुसरा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतात तो हा की ब्राह्मण धर्म टिकून राहणे व बौद्ध धर्म नष्ट होणे। म्हणजे मुस्लिमांचं जे आक्रमणांचा जो कालखंड आहे
तो साधारणपणे 300 वर्षाचा आहे। म्हणजे 10व्या शतकापासून ते 1296 पर्यंत मुस्लिमांचं आक्रमण भारतावरती झालेलं आहे आणि या 300 वर्षाच्या कालखंडामध्ये हिंदू धर्म मात्र टिकून राहतो आणि बौद्ध धर्म मात्र टिकत नाही, बौद्ध धर्म मात्र नष्ट होतो। तर हे कसं काय होतं की हिंदू धर्म टिकून राहतो आणि बौद्ध धर्म नष्ट होतो? याचं स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करण्याचा प्रयत्न केला आहे। तो मुद्दा जो आहे की ब्राह्मण धर्म टिकून राहणे आणि बौद्ध धर्म नष्ट होणे याची जी कारणं आहेत ती कारणं याबाबत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की दोनही धर्मापैकी केवळ एकच धर्म कसा शिल्लक राहिला, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। हा प्रश्न तर्कसंगत आहे, पण उपरोक्त सिद्धांतांचे खंडन करू शकत नाही। ब्राह्मणवाद जिवंत राहिला आणि त्याचे अस्तित्व टिकून राहिले, परंतु याचा अर्थ हा नाही की मुस्लिमांमुळे बौद्ध धर्म नष्ट झाला नाही। याचा अभिप्राय हा आहे की त्या काळात अशी काही परिस्थिती होती जिच्यामुळे मुस्लिमांच्या आक्रमणापुढे ब्राह्मणवाद टिकून राहणं शक्य होतं, परंतु बौद्ध धर्म टिकून राहणं शक्य नव्हतं। जे लोक या विषयावर गंभीरपणे विचार करतील त्यांना 3 कारणे मुस्लिम आक्रमणांपुढे ब्राह्मणवादाला टिकून राहण्याचे व बौद्ध धर्म नष्ट होण्याची बद्दल आढळून येतात। बाबासाहेब आंबेडकरांनी 3 कारणं जी दिलेली आहेत, ह्या 3 कारणावर चिंतन केलं की आपल्याला संपूर्ण बौद्ध धर्माच्या अवनती आणि ऱ्हासाचं आपल्याला स्पष्टीकरण मिळतं आणि त्याच्यातून आपण बोधही अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। त्यामुळे या 3 जे कारण आहेत याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करून चिंतन सुद्धा प्रत्येकाने करणं आवश्यक आहे। त्याच्यातलं पहिलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पहिली गोष्ट ही की मुस्लिम आक्रमणांच्या वेळी ब्राह्मणवादाला राजाश्रय प्राप्त होता, तो बौद्ध धर्माला मात्र राजाश्रय प्राप्त नव्हता। आणि याच्या पुढे म्हणतात, परंतु सर्वाधिक महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की बौद्ध धर्म पूर्णपणे नष्ट होईपर्यंत ब्राह्मणवादाला भारतात राजाश्रय प्राप्त होता। दुसरी गोष्ट, पौरोहित्याला दुसऱ्यांदा पुनर्जीवित करता आले नाही। इस्लामच्या तलवारीने, म्हणजे दुसरी गोष्ट पुन्हा सांगतो मी, बाबासाहेब म्हणतात की इस्लामच्या तलवारीने बौद्ध भिक्षूंचे पूर्णपणे शिरकाण केले व बौद्ध पौरोहित्याला दुसऱ्यांदा पुनर्जीवित करता आले नाही। या उलट ब्राह्मणवादी पौरोहित्याला कायमचे नष्ट करणे मुस्लिमांना शक्य झाले नाही। याचं स्पष्टीकरण आपण पुढे करू। तिसरी गोष्ट आहे की भारतातील ब्राह्मणवादी शासकांनी बौद्ध बहुसंख्य जनतेवर अत्याचार केले। त्यांच्या या अत्याचार व छळापासून बचाव करण्याकरता भारतातील बहुसंख्याक बौद्ध जनतेने मोठ्या संख्येने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी बौद्ध धर्माला कायमचे सोडून दिले। वरील 3ही बाबींचे इतिहास समर्थन करतो। म्हणजे मुस्लिमांनी किती अन्याय अत्याचार केले, मुस्लिमांनी या देशामध्ये बौद्ध धर्माचं अपरिमित हानी केली, परंतु भारतातल्या बौद्धांनी बौद्ध धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्याचं जे प्रमुख कारण सांगितलेलं आहे ते इथल्या ब्राह्मणवाद्याच्या छळाला कंटाळून मात्र त्यांनी बौद्ध धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात। यानंतरचा मुद्दा आहे की मुस्लिम प्रभावाखाली, म्हणजे भारतावर 10व्या शतकापासून ते 1296 पर्यंत जी आक्रमणं सुरू झाली त्यातलं पहिलं आक्रमण कुठे झालं, तर पहिलं आक्रमण ज्या प्रांतावर झालं तो प्रांत सिंध प्रांत आहे। आणि त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मुस्लिम प्रभावाखाली येणारा भारतातला सर्वात प्रथम प्रांत हा सिंध प्रांत होता। पूर्वी या प्रांतावरती एक शूद्र राजा राज्य करीत होता, परंतु एका ब्राह्मणाने हे राज्य बळकावले आणि या वंशाचे सिंधवर 712 पर्यंत चालले। इसवी सन 712 मध्ये इब्न कासिमद्वारे सिंधवर आक्रमण झाले, तेव्हा एका ब्राह्मण शासकाद्वारे ब्राह्मण धर्माला वाचवणे स्वाभाविक होते आणि सिंधचा शासक दाहिर होता। दाहिर हा ब्राह्मण वंशाचा होता। हे सिंध प्रांतांच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरण देतात। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर दुसरा जो प्रांत आहे तो पंजाब प्रांत आहे आणि पंजाब प्रांताबद्दल बाबासाहेब आंबेडकर लिहितात की स्वतः हुएन संघनी आपल्या डोळ्याने पाहिले होते की त्यांच्या वेळी पंजाबमध्ये बौद्ध वंशाच्या राजाचे शासन होते। या वंशाने पंजाबवर 880 पर्यंत शासन केले। नंतर हे राज्य
लल्लीय नावाच्या ब्राह्मणाने बळकावले व त्याने ब्राह्मणवादी धर्माला राजाश्रय दिला। या वंशाने पंजाबवरती 880 ते 1021 पर्यंत शासन केले। यावरून हे दिसून येते की ज्यावेळी सुबक्तगीन आणि मोहम्मद कासिमने पंजाबवर आक्रमण केले त्यावेळी भारतातील बहुतेक शासक ब्राह्मण धर्मावलंबी होते। त्यानंतर मध्य भारताबद्दल बाबासाहेब म्हणतात की मध्य भारतामध्ये मध्य भारत हा मुस्लिम आक्रमकांनी ग्रस्त झालेला होता। त्यावेळी ही आक्रमणे मोहम्मद गजनवीच्या काळापासून चालू झाली होती आणि शहाबुद्दीन घोरीच्या नेतृत्वात ती सुरू होती। त्या काळात मध्य भारतामध्ये वेगवेगळी राज्य होती। मेवाड म्हणजेच आजचे उदयपूर व गेहलोतांचे राज्य होते। सांभर म्हणजेच आजचे बुंदी, कोटा तथा सिरोहीवर चौहानांचे राज्य होते। कनौजवर प्रतिहारांचे राज्य होते। धारवर परमारांचे, बुंदेलखंडावरती चंदेल्यांचे आणि अनिलवाडवर चावडा आणि चेदीवर कलचुरींचे राज्य होते। म्हणजे आपण स्पष्टीकरण केलं की भारतामध्ये जी राजेशाही किंवा राजपूत जे होते त्यांचं कुठे कुठे राज्य होतं, तर हे मध्य भारतामधल्यांचं बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरण देतात। आता मध्य भारतानंतर म्हणजे सिंध झाला, पंजाब झाला, मध्य भारत झाला। आता बंगालबाबत बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरण देतात की बंगाल हा 2 भागामध्ये विभागलेला होता आणि त्याचं स्पष्टीकरण देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या आक्रमणाच्या वेळी बंगाल 2 राज्यात विभागलेला होता। पूर्व आणि पश्चिम मध्ये तो विभागला होता। पश्चिम बंगालवर पाल वंशाच्या शासकाचे राज्य होते व पूर्व बंगालवर सेन वंशाचे राज्य होतं। पाल क्षत्रिय होते व पाल हे बौद्ध धर्मावलंबी होते। आता सिंध, पंजाब, मध्य भारत, बंगाल आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर दक्षिण भारताचं स्पष्टीकरण करतात। दक्षिण भारतात जे 4 राज्य होती ते पहिलं पश्चिमी चालुक्याचं राज्य, दुसरं चोलांचं राज्य, तिसरं पश्चिम तटावरील कोकणात सिलहडांचं राज्य आणि पूर्व तटावरती त्रिकलिंगचं गंग राज्य। ही राज्य इसवी सन 1000 ते 1200च्या दरम्यान भरभराटीस आलेली होती। 12व्या शतकात ही राज्य अधिक शक्ती संपन्न बनली आणि 13व्या शतकात तर ही राज्य स्वतंत्र झाली। ही स्वतंत्र बनलेली राज्य अशी, त्यामधलं एक देवगिरीचं राज्य, दुसरं वारंगलचं काकतीय, तिसरं हायलबीडचे होयसाल आणि चौथं मदुराचे पांडव, तर 5वं त्रावणकोरचे चेर राज्य। ही सर्व राज्य सनातनी ब्राह्मण धर्माची समर्थक होती। आता मुस्लिम आक्रमणाची सुरुवात होते। म्हणजे हे आपण संपूर्ण सिंधमध्ये, पंजाबमध्ये, मध्य भारतामध्ये, बंगालमध्ये, दक्षिण भारतामध्ये नेमकं कुणाकुणाचं राज्य होतं हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर आता म्हणतात की मुस्लिम आक्रमणांना सुरुवात होते। भारतावरती मुस्लिम आक्रमणांना सन 1001 मध्ये सुरुवात झाली। या आक्रमणांची झंझावती लाट दक्षिणेत सन 1296 मध्ये दक्षिण भारताच्या देवगिरी राज्यावर आढळली। सन 1296 पर्यंत संपूर्ण दक्षिण भारत हा मुस्लिमांच्या वर्चस्वाखाली आलेला होता। त्यानंतर 300 वर्षात संपूर्ण भारतामध्ये ब्राह्मण राजांची सत्ता होती। याबद्दल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 300 वर्षाच्या मुस्लिम आक्रमणांच्या काळात संपूर्ण भारतावर हिंदू किंवा ब्राह्मणवादी राजांची सत्ता होती आणि या वाताहतीच्या काळात ब्राह्मणी धर्माला या हिंदू राजांचे समर्थन पूर्णपणे प्राप्त होते। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्माला मात्र या काळात राजाश्रय मिळाला नाही। त्याचे स्पष्टीकरण देताना ते लिहितात की मुस्लिमांद्वारे पराजित व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या बौद्ध धर्माला मात्र कुणाचेही आश्रय प्राप्त होऊ शकला नाही। अशा परिस्थितीत बौद्ध धर्म निराश्रित अवस्थेत होता। स्थानीय राज्यांची हेटाळणी व आश्रयाविना बौद्ध धर्म भारतात मृतपाय झाला होता व मुस्लिम आक्रमकांच्या ज्वालात तो जळून नष्ट झालेला होता। बाबासाहेब पुढे म्हणतात की मुस्लिम आक्रमणाद्वारे बौद्ध विश्वविद्यालये नष्ट केली आणि भिक्खूंच्या कत्तली सुद्धा केल्या। याचं स्पष्टीकरण करताना ते लिहितात की मुस्लिम आक्रमणकारी लोकांनी ज्या बौद्ध विश्वविद्यालयांना लुटून नष्ट केले त्यामध्ये नालंदा, तक्षशिला, जगदन, अवधंतपुरी हे विश्वविद्यालय होते। देशातील या सर्व बौद्ध विहारांना
मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केले। जीव वाचवण्याकरिता हजारोच्या संख्येने बौद्ध भिक्षू भारताबाहेर नेपाळ, तिबेट व इतर देशात सुद्धा पळून गेले। मुस्लिम आक्रमकांनी हजारोच्या संख्येने बौद्ध भिक्षूंची कत्तल केली। या बौद्ध भिक्षूंची किती निर्गुणपणे मुस्लिम आक्रमणाद्वारे हत्या करण्यात आली याचे वर्णन स्वतः मुस्लिम इतिहासकारांनी सुद्धा केलेलं आहे। 1197 मध्ये मुस्लिम सेनापतीने आक्रमणांच्या वेळी बिहारमध्ये कोणत्या व कशा प्रकारे हत्या केली याचे वर्णन विन्सेंट स्मिथ यांनी केलेलं आहे। ते असे की त्यांच्या मते आक्रमणाकरिता प्रसिद्ध असलेल्या ज्या मुसलमान सेनापतीचे नाव प्रसिद्ध होते बख्तियार खिलजी। त्याने एका झटक्यात येथील राजधानीवरती ताबा मिळवला। त्याच वेळेला आक्रमणकर्त्यालातील एकाशी इतिहासकारांची भेट झाली। त्या माणसाद्वारे इतिहासकाराला हे माहीत झाले की केवळ 200 घोडेस्वारांनी विहारातील एका किल्ल्यावर किंवा विहारावर बेधडक बिनविरोध मागील दारातून आक्रमण केले व तो संपूर्ण किल्लाच जिंकून घेतला। लुटीत यांना प्रचंड प्रमाणात संपत्ती प्राप्त झाली। आक्रमणकर्त्यांनी मुंडन केलेल्या ब्राह्मणांची अर्थात बौद्ध भिक्षूंची इतक्या मोठ्या प्रमाणात हत्या केली की त्या संपूर्ण विहारातील पुस्तक वाचण्याकरता एक भिक्षू देखील आक्रमणकर्त्यांना उपलब्ध होऊ शकला नाही। नंतर आम्हाला कळले की हे संपूर्ण विहार एक मोठे विश्वविद्यालय होते। हिंदी भाषेत महाविद्यालय किंवा विहार म्हणतात। हे इतिहासकारांनी म्हटलेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। ते जसंच्या तसं मी तुमच्यासमोर सादर केलं। त्यानंतर बाबासाहेब म्हणतात की खऱ्या अर्थाने इस्लामने बौद्ध धर्माची हत्या केली याचं स्पष्टीकरण करताना बाबासाहेब म्हणतात की अशा प्रकारे बौद्ध भिक्षूंचा मुस्लिम आक्रमणाद्वारे संहार करण्यात आला। या आक्रमकांनी मुळावरच घाव घातला। बौद्ध भिक्षूंचा संहार करून इस्लामने बौद्ध धर्माची हत्या केली। हे एक मोठे संकट होते जे बौद्ध धर्माच्या विनाशाला कारणीभूत बनले। प्रचलित विचारधारेप्रमाणे धर्माचा प्रसार केवळ प्रचाराद्वारेच होतो। जर प्रचार असफल ठरला तर धर्म नष्ट होतो। इस्लामच्या तलवारीने बौद्ध भिक्षू संघावर मोठा आघात झाला, यामुळे तो नष्ट झाला किंवा भारताबाहेर निघून गेला। बौद्ध धर्माचा प्रकाश प्रज्वलित करण्याकरता कुणीही जिवंत राहिला नाही। मुस्लिम आक्रमणानंतर ब्राह्मणी धर्म मात्र कसा काय टिकून राहिला याची बाबासाहेब आंबेडकर कारणे सांगतात किंवा स्पष्टीकरण देतात। ते आपण लक्षात घेण्याची गरज आहे। त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणतात की ब्राह्मणवादी पौरोहित्यांचं संघटन महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की निश्चितच ही बाब ब्राह्मणी पौरोहित्याला देखील लागू पडते। एवढ्या मोठ्या प्रमाणात नसेलही, परंतु काही प्रमाणात मात्र निश्चित लागू आहे। या दोघातील अंतर हे या धर्माच्या संघटनेशी संबंधित आहे। या अंतरावरील फरकामुळे ब्राह्मणी धर्म मुस्लिम आक्रमणानंतरही टिकून राहिला। हे अंतर पुरोहित वर्गाशी संबंधित आहे। ब्राह्मणवादी पौरोहित्याचे एक व्यापक असे संघटन कायमस्वरूपी राहिलेलं आहे। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की घरात संस्कार वेदानुसार करणं सक्तीचं आहे। हे एक कारण धर्म टिकून राहण्यासाठी आहे। त्याचं स्पष्टीकरणार्थ बाबासाहेब लिहितात की रामकृष्ण भांडारकरांच्या मते प्रत्येक ब्राह्मण कुठल्या ना कुठल्या वेदाच्या विशेष शाखेशी संबंधित असतो व त्याच्या घरातील संस्कार वेदातील सूत्रानुसार होत असतात। त्याच्याकरिता वेदांच्या श्लोकांना कंठस्थ करणं अनिवार्य असतं। ही बाब मध्यकाळात लागू होती, परंतु बनारससह संपूर्ण देशात कुठे ना कुठे ब्राह्मण वर्गाद्वारे वेदपठण होत असे व ही बाब आज तागायत चालत आलेली आहे। त्यानंतर तिसरं कारण बाबासाहेब सांगतात की ग्रस्त आणि पुरोहित हे दोन वर्गामध्ये विभाजन आहे। बाबासाहेब म्हणतात की आपल्या व्यवसायानुसार प्रत्येक वेदाचे ब्राह्मण हे दोन वर्गात विभागलेले आहेत, ग्रस्त आणि पुरोहित। ग्रस्त सांसारिक गृहकार्यात तर पुरोहित वेदाचे अध्ययन पठण व अध्यापन कार्यात आणि धार्मिक कर्मकांडात मग्न असतो। चौथं कारण सांगतात की सकाळ संध्याकाळ घरात पूजा अर्चा करणं सक्तीचं आणि यामध्ये लिहितात की दोन्ही वर्गातील लोक म्हणजे ग्रस्त असेल किंवा पुरोहित असेल दररोज संध्यावंदन व सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा करीत असतात। वेगवेगळ्या वेदानुसार पूजा अर्चा देखील वेगवेगळ्या असतात, परंतु गायत्री मंत्राचे 5 वेळा नंतर 28 वेळा
आणि शेवटी 108 वेळा पठण करणे ही सामान्य बाब असते। प्रत्येक धार्मिक पूजेच्या वेळी हे करणं आवश्यक ठरते। याशिवाय प्रत्येक ब्राह्मण दररोज ब्राह्मयज्ञ नावाचा धार्मिक अनुष्ठान करतात। यामध्ये अनेक संहिता, महाभारत, निरुक्त खंड, ज्योतिष, शिक्षा, पाणिनी, याज्ञवल्क्य स्मृती व कणास्मृती, जेमिनी आणि बादरायणाचे सूत्र हे पठणात सामील असतात। 5व्या कारणात म्हणतात की प्रत्येक ब्राह्मण हा पुरोहित बनू शकतो। ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की धार्मिक पूजेसंबंधी ब्राह्मण पुरोहित व ब्राह्मण ग्रस्त यांच्यात जास्त अंतर नसते। ग्रस्त ब्राह्मण हा ब्राह्मण पुरोहितापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी मानण्यात येत नाही। केवळ धार्मिक मंत्र आणि अनुष्ठानाच्या बाबतीत ग्रस्ताने विशेष योग्यता प्राप्त केली नसल्यामुळे किंवा तो दुसऱ्या व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे ब्राह्मण ग्रस्त हा पौरोहित त्याची कामे करीत नसतो। अन्यथा बहिष्कृत नसलेला कुठलाही ब्राह्मण ग्रस्त पुरोहित होण्यास योग्य मानला जातो। भिक्षुक हा वास्तविक पुरोहित असतो, तर ग्रस्त हा संभावित पुरोहित असतो। अर्थात प्रत्येक ब्राह्मण हा पुरोहित बनू शकतो। 6वं कारण आहे की पुरोहित बनण्याकरता ब्राह्मणाला प्रशिक्षणाची किंवा दीक्षेची आवश्यकता नसते। म्हणजे पुरोहित बनण्याकरिता ब्राह्मणाला कुठल्याही प्रशिक्षणाची अथवा दीक्षेची आवश्यकता नसते। केवळ पुरोहित बनण्याची इच्छाच त्याला पर्याप्त अशा प्रकारची ब्राह्मणी धर्मात ब्राह्मणाकरिता पौरोहित्य कधीही न संपणारी बाब आहे। प्रत्येक ब्राह्मण हा पुरोहित बनू शकतो आणि त्याला आवश्यकता पडल्यास पौरोहित्याच्या कामाकरता प्रवृत्त केल्या जाऊ शकते। वाईटातील वाईट ब्राह्मण व्यक्तीला देखील या कामापासून परावृत्त करता येत नाही। 7वं कारण आहे की भिक्षूंच्या संहारानंतर बौद्धग्रस्तांनी धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न केला नाही। बाबासाहेब म्हणतात की परंतु बौद्ध धर्मात मात्र असं शक्य नाही। धार्मिक कार्य करण्याकरता बौद्ध धर्मात संस्कारित होण्याची अट आवश्यक असते। बौद्ध भिक्षूंच्या संहारानंतर धार्मिक संस्कार करणाऱ्या भिक्षूंचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे धार्मिक संस्कार करणे जवळपास नाहीसे झाले होते। गरज असताना ग्रस्त बौद्धांनी संस्कार विधी करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला होता, परंतु हा वर्ग समाजावर आपला विशेष प्रभाव पाडू शकला नाही आणि ते स्वतः विविध व्यवसायात गुंतल्यामुळे हे ग्रस्त बौद्धांचा वर्ग धर्माला ऱ्हासापासून वाचवू शकला नाही। काही लोकांनी धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, परंतु जीविकोपार्जनाच्या धंद्यामुळे त्यांना ते यश मिळू शकलं नाही। 9वं जे कारण आहे की बौद्धग्रस्तांच्याकडे ब्राह्मणांच्या तुलनेमध्ये सामर्थ्य कमी होते। त्याबद्दल बाबासाहेब म्हणतात की पतनाच्या अवस्थेकडे झुकलेल्या बौद्ध धर्माच्या वाढीची अपेक्षा मुळी या लोकांकडून केली जाऊ शकत नव्हती, कारण बौद्ध धर्मात काही सुधार करून त्याला श्रेष्ठ स्थान प्राप्त देण्याचे सामर्थ्य नवीन बौद्धांच्याकडे नव्हते। नवीन बौद्ध धर्मचरणी ब्राह्मणांच्या तुलनेमध्ये कमजोर होते। 11वं कारण सांगतात की बौद्ध पौरोहित्याचे पुनर्जीवन झाले नाही आणि प्रत्येक ब्राह्मण मात्र पुरोहित झाला। याच्या स्पष्टीकरणार्थ बाबासाहेब म्हणतात की ब्राह्मणाच्या तुलनेत हा वर्ग कमजोर ठरला। अर्थात ब्राह्मणाचा वर्ग हा धूर्त लोकांचा वर्ग होता। ब्राह्मण धर्म विनाशापासून कसा बचावला आणि बौद्ध धर्म कसा विनाश पावला, याला कारण हे नाही की ब्राह्मण धर्म बौद्ध धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर याला जर काही कारण नसेल तर दोन्ही धर्मातील पौरोहित्याचे विशिष्ट चरित्र होय। बौद्ध धर्म जनसामान्यातून नष्ट झाला, याला कारण त्यातील बौद्ध पौरोहित्याचे जनसामान्यांना पुनर्जीवन करणं शक्य झालं नाही। परंतु ब्राह्मणी धर्म पराजित झाल्यावरही तो पूर्णपणे नष्ट होऊ शकला नाही। प्रत्येक जीवित ब्राह्मण हा पुरोहित व पुजारी बनला आणि प्रत्येकाने ब्राह्मण पुरोहिताचं स्थान ग्रहण केलं। बहुसंख्याक बौद्ध जनतेवर इस्लाम धर्माचा स्वीकार हा सुद्धा बौद्ध धर्माच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरला, यामध्ये कुठलीही शंका नाही। 12वं कारण आहे की मध्यकालीन इतिहासाच्या ज्या 2 समस्या आहेत त्यामध्ये राजपूतांची उत्पत्ती आणि मुस्लिम जनसंख्येचा विस्तार, यामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात। ते लिहितात की 1938 साली इलाहाबाद येथे झालेल्या भारतीय इतिहास काँग्रेसच्या प्रारंभिक आणि मध्यकालीन राजपूतांचा अभ्यास या विषयावर अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात प्रोफेसर सुरेंद्रनाथ सेन म्हणाले होते की भारताच्या मध्यकालीन इतिहासासंबंधी 2 समस्या आहेत ज्यांचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत मिळू शकलेलं नाही।
त्यांनी ज्या दोन समस्यांचा उल्लेख केला त्यातील एक राजपूतांच्या उत्पत्तीशी संबंधित आहेत, तर दुसरी भारतात मुस्लिम जनसंख्येच्या विस्ताराशी संबंधित आहे. 13वं कारण, मुस्लिमांचा विजय अभियानाबरोबर मुस्लिम जनसंख्येचा विस्तार सुद्धा होत गेलेला आहे. आणि त्याच्या स्पष्टीकरणात म्हणतात, दुसऱ्या समस्येसंदर्भामध्ये ते म्हणाले की मला एका प्रश्नावर बोलण्याची अनुमती मिळाली पाहिजे. म्हणजे कोण म्हणतंय? प्रोफेसर सुरेंद्रनाथ सेन हे स्पष्टीकरण देताना म्हणतायत की मला एका प्रश्नावर अधिवेशनात बोलण्याची अनुमती मिळाली पाहिजे ज्यांचा संबंध पुरातत्वाच्या विषयाशी नाही. भारतातील मुस्लिम जनसंख्येच्या विस्ताराबद्दल स्पष्टीकरण होणं आवश्यक आहे. सामान्यपणे असे म्हटले जाते की मुस्लिमांच्या विजय अभियानाबरोबर मुस्लिम जनसंख्येचा विस्तार होत गेला आणि ज्या लोकांना मुस्लिम धर्मात धर्मांतरित करण्यात आले त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली. जेव्हा आम्ही सीमांत प्रांतात आणि पंजाबातील मुस्लिमांची बहुसंख्य व मुस्लिम बलाधिक्य पाहतो तेव्हा या विचारांना आधार मिळतो. परंतु या सिद्धांताच्या आधारावर पूर्व बंगालमधील मुसलमानांच्या भारी बहुसंख्याकतेचे गूढ मात्र लक्षात येत नाही. या गोष्टीची सहज संभावना आहे की कुशाणांच्या काळापासूनच उत्तर पश्चिम सीमांत प्रांतात तुर्क स्थायिक झालेत आणि त्यांना मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. नवविजेत्याशी यांचा धर्म बांधव या नात्याने आलेल्या संबंधाचा हा आधार सांगितला जाऊ शकतो. परंतु सर्व बंगालमधील मुसलमानांचा तुर्क व अफगाणी लोकांशी निश्चितच संबंध नाही, तर इतर दुसऱ्याच कारणाने या क्षेत्रातील हिंदूंनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. ही अन्य कारणं कोणती? प्रोफेसर सेन यांनी मुस्लिम ग्रंथात मिळत असलेल्या या कारणांचा उल्लेख केलेला आहे. ते सिंधचे उदाहरण देतात आणि याबद्दल म्हणतात की प्रत्यक्ष प्रमाण उपलब्ध आहे. ते म्हणतात की चचनामानुसार ब्राह्मण शासकाच्या अधीन सिंधमधील जनतेने अनेक प्रकारच्या अपमान व संकट सहन केले. 14वं कारण बाबासाहेब सांगतात की सिंधच्या बहुसंख्याक लोकांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. का? तर जेव्हा अरबांनी सिंधवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी अरबांना पूर्णपणे सहाय्यता दिली. दाहिरचा वध झाल्यानंतर तेथे मुस्लिम सत्ता स्थापन झाल्यावर तेथील बौद्धांची फारच निराशा झाली. अरब लोक त्यांचे अधिकार, विशेषाधिकार तथा सुविधाबद्दल उदासीन होते. एवढेच नव्हे तर शासन सत्तेत हिंदूंशी योग्य व्यवहार करण्यात आला. या संकटातून मुक्ती प्राप्त करण्याकरता एकमात्र उपाय होता आणि तो म्हणजे मुस्लिम धर्माचा स्वीकार. कारण धर्मांतरित लोकांना मुस्लिम लोकांचे सर्व अधिकार, विशेषाधिकार आणि सुखसुविधा सहजतेने उपलब्ध केल्या जाऊ होत्या. म्हणून सिंधच्या बहुसंख्याक बौद्ध लोकांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि ते कायमस्वरूपी मुस्लिम बनले. पंजाब, काश्मीर, बिहार ही सगळी बौद्ध केंद्र होती. प्रोफेसर सेन म्हणतात की ही काही अचानक घडलेली गोष्ट नव्हे की पंजाब, काश्मीर, बिहारच्या आसपासच्या जवळील जिल्हे, उत्तर पूर्व जिल्हे जिथे मुस्लिमांच्या सत्तेची स्थापना झाली ते त्यापूर्वी ह्या भागातील शक्तिशाली बौद्ध केंद्र होती. येथील बौद्धांनी हिंदूंच्या तुलनेत राजनीतिक प्रलोभनांना बळी पडून सहजतेने धर्म परिवर्तन, राजकीय प्रतिष्ठा आणि स्थैर्य प्राप्त करण्याकरता केले असेल असे म्हणणे देखील योग्य नाही. 16वं कारण आहे की ब्राह्मण राजाद्वारा छळ हे मुस्लिम धर्म स्वीकारण्याचे प्रमुख कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बाबासाहेब म्हणतात की ज्या कारणांमुळे बौद्धांनी बौद्ध धर्म त्यागून मुस्लिम धर्माचा स्वीकार केला त्या कारणांचा अद्याप शोध लागायचा आहे. ब्राह्मण राजाद्वारे बौद्धांचा छळ होणं एवढंच कारण पुरेसं नसेल, परंतु हे सुद्धा प्रमुख कारण असू शकतं की ब्राह्मण राजाद्वारे बौद्धांचा छळ झाला असेल. आपल्याकडे बौद्धांना छळ करणाऱ्या 2 राजांची उदाहरणे सुद्धा प्रमाणासह उपलब्ध आहेत. त्याच्यातला एक मिहिर कुल राजा आणि दुसरा शशांक राजा. मिहिर कुलाबद्दल म्हणतात की हा हुन होता. हुनांनी भारतावर 455 मध्ये आक्रमण करून उत्तर भारतात आपले राज्य स्थापन केले व पंजाबात हुनांनी सयालकोट येथे आपली राजधानी बनवली व मिहिर कुलने जवळपास 528 पर्यंत शासन केले. याबद्दल विन्समिंटचं कोटेशन दिलेलं आहे. त्यामध्ये म्हणतात की सगळे लेखक भारतीय इतिहासात मिहिर कुलचे क्रूर वर्णन
अत्याचारी व रक्तपिपासू असा केला गेला आहे. सर्वसाधारण क्रूर आणि कठोर प्रमाणात असलेल्या आक्रमणकर्त्यापेक्षा होणे अधिक क्रूर हिंसक होते. शांततापूर्ण बौद्ध धर्माच्या विरुद्ध मेहरकुल याने शत्रुत्व अंगीकारले व बौद्ध स्तूप व विहारांना नष्ट करून तेथील संपत्ती लुटली. आणि दुसरा राजा शशांक हे उदाहरण आहे. हा शिवभक्त हिंदू राजा होता. हर्षवर्धनाच्या भावाचा खुनी म्हणून हर्षवर्धनाने त्याला हरवले होते. याने बोधिवृक्ष उखाडला होता आणि पाटलीपुत्रातील बुद्धाचे पदचिन्ह सुद्धा याने फोडले होते. बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये लिहितात की दुसरा राजा पूर्व भारतातील शशांक होता. त्याने शतकाच्या प्रथम दशकात राज्य केले. शशांक हा हर्षवर्धन बरोबर झालेल्या लढाईत पराजित झाला. त्याच्याबाबत विन्सेंट स्मिथ म्हणतो की शशांक हा हर्षवर्धनाच्या भावाचा खुनी होता. हा संभवतः गुप्त वंशाचा शासक होता. हा शिवाचा उपासक असून बौद्ध धर्माबद्दल घृणा बाळगीत असे. बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा त्याने सर्व प्रकारचा प्रयत्न केला. एका आख्यायिकेनुसार त्याने बुद्धगया येथील बोधिवृक्षाची मुळे खोदून काढली व त्यांना जाळून टाकले. या बोधिवृक्षावर अशोकाची फार श्रद्धा व भक्ती होती. शशांकने पाटलीपुत्र येथील बुद्धाचे पदचिन्ह असलेली शिला देखील फोडून टाकली व भिक्षुकांचा छळ केला. त्यामुळे भिक्षू घाबरून इकडे तिकडे पळाले. भिक्षूंचा पाठलाग याने नेपाळपर्यंत केलेला आहे. त्यानंतर 19वे कारण आहे की 7वे शतक हे भारतात धार्मिक अत्याचार व छळाचे झाले. 7वे शतक भारतात धार्मिक अत्याचार आणि छळाचे शतक म्हणून गणले गेले. त्यामुळे बौद्ध धर्माचा नाश झाला. हा अत्याचार आणि स्थळ मुसलमानांच्या आक्रमणापर्यंत अव्याहत छळ सुरू राहिला. या गोष्टीचे अनुमान या तर्कावरून लावता येते की उत्तर भारतातील शासक राजे लोक हे ब्राह्मण व राजपूत होते. हे दोघेही बौद्ध धर्माचे शत्रू होते. जैनांचा देखील असाच छळ 12व्या शतकामध्ये झालेला आहे. या बाबतीत अनेक उदाहरणे देता येतील. शेवटचं जे कारण सांगितलं की ब्राह्मणवादाच्या संकटाला कंटाळून इस्लामचा स्वीकार हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचं प्रमुख कारण आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे सगळी कारणातलं शेवटचं म्हणजे कन्क्लुजन टाईप काय म्हणतात की ब्राह्मणवादाच्या संकटाला कंटाळून कसं आहे की यामध्ये कुठलाही संशय राहत नाही. बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्माच्या ऱ्हासाला कारण बौद्ध धर्माद्वारे इस्लामचा स्वीकार करणे हे आहे. या मार्गाचा स्वीकार त्यांनी ब्राह्मणवादाच्या अत्याचार व छळापासून बचावण्यासाठी केला. त्यावेळेला जर कोणते संकट असेल तर ते म्हणजे ब्राह्मणवाद हेच होय. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये हे जे 5वं प्रकरण दिलेलं आहे की डिक्लाइन अँड फॉल ऑफ बुद्धिझम, त्याची ही कारणं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत. ती तुमच्या समोर स्पष्टपणे केलेली आहेत. याचं कन्क्लुजन जर आपल्याला जर काढायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 ऑक्टोबर 1956चं भाषण आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की दरेकाला दीक्षा दिली पाहिजे होती. आणि त्या वाक्याचं नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण जे नंतर दिलेलं होतं त्या स्पष्टीकरणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की बौद्ध धर्माची दीक्षा ही फक्त भिक्षूंनीच दिली पाहिजे असं नाही, तर उपासकसुद्धा बौद्ध धर्माची दीक्षा देऊ शकतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की सामान्य उपासिकासुद्धा बौद्ध धर्माचे संस्कार विधी हे करण्याची आवश्यकता आहे. कारण हे संपूर्ण बौद्ध धर्माच्या विनाशाची कारणं जर पाहिली तर त्या कारणांच्यावरून बाबासाहेब आंबेडकरांची ही जी भूमिका आहे ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर आपण जो दुसरा मुद्दा घेतला किंवा दुसरा विषय या ठिकाणी घेतो आहे तो म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6 जून 1950 रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे भारतातील बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त कसा झाला या विषयावरती जे व्याख्यान दिले होते त्या व्याख्यानातले जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण इथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण हा विषय म्हणजे डिक्लाइन अँड फॉल म्हणजे बौद्ध धर्माच्या उदय विकास आणि अस्ताशी संबंध असल्यामुळे आपण तो मुद्दा याला जोडून बाबासाहेब आंबेडकरांचाच तो विषय असल्यामुळे या व्याख्यानामध्ये बाबासाहेबांनी जे कारणं सांगितलेली आहे ती सुद्धा स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. म्हणून पहिलं आपण म्हटलं की याचा हा संदर्भ कुठून घेतोय आपण तर तरुण बौद्ध समिती कोलंबोद्वारा आयोजित विश्व बौद्ध भ्रातृत्व संमेलन कोलंबो 6 जून 1950 रोजी झाले होते. या संमेलनात बाबासाहेबांनी व्याख्यान दिले होते. त्यातील प्रमुख मुद्दे त्यातला पहिला मुद्दा आहे की बौद्ध धर्माची वास्तविक स्थिती समजून घेतली पाहिजे. म्हणजे कोणत्याही विषयाचे योग्य ज्ञान तेव्हाच होऊ शकते हे आपण पाहिलेलं
आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर यामध्ये म्हणतात की वैदिक, ब्राह्मण आणि हिंदू असे तीन, म्हणजे स्पष्टीकरण किती सुंदर आहे ते बघ. बाबासाहेब म्हणतात की मी या गोष्टीला मानत नाही की भारताचा धर्म नेहमीच हिंदू राहिला आहे. हिंदू धर्म तर भारतात सर्वांच्या नंतरच्या सामाजिक विचारांचा विकास आहे. वैदिक धर्माच्या प्रचारानंतर भारतात 3 वेळा धार्मिक परिवर्तन झालेलं आहे. वैदिक धर्माचे रूपांतर ब्राह्मण धर्मात झाले आणि ब्राह्मण धर्मांचे रूपांतर हिंदू धर्मामध्ये झालेलं आहे. बौद्ध धर्माचा उदय कसा झाला याबद्दल बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धर्माचा उदय ब्राह्मण धर्माच्या काळात झालेला आहे. बौद्ध धर्म विषमता आणि समाजातील विविध वर्णांमधील विभाजनाच्या विरुद्ध होता. बौद्ध धर्माचा उदय तेवढाच महत्त्वपूर्ण आहे जेवढी फ्रान्सची क्रांती त्यांच्यासाठी महान होती. हे संपूर्ण मुद्दे किंवा जसच्या तसं मी कुठून ठेवतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6 जून 1950ला कोलंबो येथे जे व्याख्यान दिले होते ते व्याख्यानातले मुद्दे आहेत ते जसच्या तसे मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात की वैदिक लोक हे यज्ञपूजक होते, म्हणजे वैदिक शिकवणीनुसार आचरण करणं सोपं आहे. वैदिक लोक मुख्यतः यज्ञपूजक होते. वैदिक आर्यांची जवळजवळ 33 कोटी आराध्य दैवते होती असे सांगण्यात येते. ते आपल्या या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करीत असेत आणि यज्ञामध्ये सर्रात प्राणी हत्येचा विचार होत असल्यामुळे ज्या ज्या प्राण्यांचे गोमांस खाण्यास योग्य होते अशा बकऱ्या, मेंढ्या, गायी यासारख्या प्राण्यांचा बहुधा यज्ञामध्ये बळी देण्यात येत असे. त्यानंतर म्हणजे ही यज्ञ संस्कृती वाढल्यानंतर यज्ञासाठी पुरोहितांचे महत्त्व सुद्धा वाढल्याने ब्राह्मणवादाचा उदय झाला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि ब्राह्मणवादाने मग 4 वर्ण निर्माण केलेले आहेत, म्हणजे अगोदर यज्ञ संस्कृतीतून ब्राह्मणवादाने 4 वर्ण निर्माण केलेले आहेत, म्हणजे ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे जे 4 वर्ण निर्माण केलेले आहेत. आणि मग ब्राह्मण श्रेष्ठत्वासाठी पुन्हा समाजामध्ये विषमता निर्माण करण्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर मग श्रेष्ठत्वासाठी मंत्रांची रचना केली. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कडी कशी जोडलेली आहे बघा, की नंतर श्रेष्ठत्वासाठी मंत्रांची रचना केली. मंत्राद्वारे 4 वर्णांची उत्पत्ती, म्हणजे आपण पुरुष सूक्तामध्ये म्हटलं ना की मुखातून कोण ब्राह्मणांचा जन्म झाला, बाहेतून कुणाचा क्षत्रियांचा जन्म झाला आणि मांड्यातून वैश्याचा जन्म झाला, तर पायातून शूद्रांचा जन्म झाला. आणि या सगळ्यांच्या मध्ये श्रेष्ठ कोण, तर या सर्वांच्या मध्ये ब्राह्मण हा श्रेष्ठ आहे. बुद्धाचा मात्र या पार्श्वभूमीवर म्हणजे यज्ञ संस्कृती झाली, यज्ञ संस्कृतीमधून पुरोहितशाही वाढली, पुरोहितशाहीमधून ब्राह्मणवाद वाढला, ब्राह्मणवादातून म्हणजे वर्ण वाढले, वर्ण वाढल्यानंतर मंत्र आला आणि मग त्याचा जन्म कसा झाला ही सगळी कुंडली सांगताना ही सगळी पार्श्वभूमी निर्माण झाल्यानंतर म्हणतात की बुद्धाचा उदय आणि बुद्धांनी या सर्वांचं खंडन केलेलं आहे. भगवान बुद्धांनी त्यांचं खंडन केलं आणि भगवान बुद्धांनी म्हटलं की जशी सर्व माणसं उत्पन्न होतात तसेच ब्राह्मणही उत्पन्न होतात. जन्माने कोणीही शूद्र व ब्राह्मण होत नाही, तर माणूस त्याच्या कार्यामुळे ब्राह्मण किंवा शूद्र ठरतो. भगवान बुद्धाच्या धर्माचा प्रधान हेतू हा समता होता. तुम्ही विचार करा की जो धर्म मानव जातीच्या कल्याणासाठी सहाय्यकारी होऊ शकतो, ज्यात मानवाच्या मुक्तीचे दार खुले आहे आणि ज्यात मानवात भेदभाव नसून समता आहे, तो धर्म या संज्ञेला म्हणजे पात्र ठरू शकतो असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. बौद्ध धर्माचा उदय ही फ्रान्सच्या क्रांती एवढीच महत्त्वाची घटना आहे. आणि विशेष म्हणजे गणतंत्रीय राज्यपद्धती ही बौद्ध काळाची देण आहे. बौद्ध धर्मामुळे शूद्रांना सुद्धा सिंहासनावरती बसण्याची संधी मिळते, हे बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर या धर्माची स्थितीचं एक्झॅक्ट वर्णन मिळू शकत नाही, परंतु बाबासाहेब म्हणतात की अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार मात्र विजेच्या गतीने झालेला आहे. आता पुन्हा बाबासाहेब आंबेडकर हे स्पष्टीकरण दिल्यानंतर पुन्हा बौद्ध धर्म भारतातून लोप होण्याची जी कारणं आहेत ही श्रीलंकेतल्या कोलंबोमध्ये
तरुण बौद्ध समिती समोर ठेवताना जी कारणं देतात, म्हणजे आपण मुस्लिमांचं आक्रमण आणि मुस्लिमांच्या आक्रमणाने जे अपरिमित नुकसान आणि त्यानंतर हिंदू राजे आणि त्यांचा छळ आणि त्या छळाला वाचण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारला, हे एका प्रकरणात बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं. हा जो दुसरा विषय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला उदय आणि अस्त, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर भारतातून बौद्ध धर्म लोप होण्याचं पहिलं कारण सांगतात की सम्राट अशोक हा वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. आणि त्याचं स्पष्टीकरण देताना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय की प्रश्न असा निर्माण होतो की जो धर्म इतका श्रेष्ठ होता व ज्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला. या प्रश्नांची अनेक उत्तरं असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो. अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता, यामुळे मी त्याला दोष देत आहे. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्ध धर्माशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचारांची मुभा देऊन ठेवली होती की जे बौद्ध धर्माचे कट्टर दुश्मन होते. यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या अधर्मांना आपली शक्ती वाढवण्याची पुरेपूर संधी प्राप्त झाली व हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या श्रीलंकेतील 1950 सालच्या 6 जूनला कोलंबो येथे म्हटलेलं आहे. दुसरं कारण सांगतात की भिक्खू संघामध्ये जे 60% ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणांना खालच्या जातीतील भिक्खू संघात आलेल्या भिक्खूंना जे समान दर्जा दिला जात होता ते मात्र त्यांना पटत नव्हतं. त्याबद्दल बाबासाहेब लिहितात की बौद्ध ग्रंथावरून असे दिसून येते की भगवान बुद्धाच्या श्रमण शिष्यांमध्ये जवळजवळ 60% ब्राह्मण होते. 60% ब्राह्मण होते. ब्राह्मण लोक भगवान बुद्धांशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत व वादविवादात निरुत्तर झाल्यामुळे प्रभावित होऊन सहर्ष त्यांच्या धर्माची दीक्षा घेऊन भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगीत असत. या श्रमण शिष्यामुळे भगवान बुद्धांचा व त्यांच्या धर्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. परंतु बौद्ध धर्मात जातीभेद नसल्यामुळे क्रमशः जेव्हा खालच्या जातीतील लोक बुद्धाला शरणागत होऊन सिद्ध भिक्षू बनू लागले व धनिकाद्वारे व राजाद्वारे त्यांची पूजा व सत्कार होऊ लागला, तेव्हा ही गोष्ट ब्राह्मणांना सहन झाली नाही व ते बौद्ध धर्माचा उच्छेद करण्याच्या मार्गाला गेले. तिसरं कारण सांगतात की राजे लोक व धनिकांच्या कुलदेवतांची पूजा बहुधा ब्राह्मणाद्वारे होत होती. म्हणजे भारतात प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे ग्रामदेवता, प्रदेश देवता, वनदेवता, नद नदी देवी देवता होत्या, त्यांची पूजा होत होती, त्याप्रमाणे कुलदेवताही होत्याच. राजे लोक धनिकांच्या कुलदेवताची पूजा बहुधा ब्राह्मणांद्वारे होत असे. अशोकाच्या काळात मात्र या कुलदेवतेच्या पूजेवरती बंदी आणली गेली आणि बंदी आणल्यामुळे ब्राह्मणांनी पर्यायी व्यवस्था म्हणून सिंहासनावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. कुलदेवतेची पूजा बंद झाल्यामुळे त्यांची जेव्हा खूप मोठी हानी झाली तेव्हा राज्य शासन न चालवण्याच्या आपल्या सिद्धांताचा त्याग करून ते राज्यावर व सिंहासनावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नाला लागले. अशा तऱ्हेचे अगणित घटना भारतीय वाङ्मयात सापडतात असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यानंतर पुष्यमित्राच्या ब्राह्मणी राज्याने सुद्धा बौद्ध धर्माचे खूप नुकसान केलेलं आहे असं याचे स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर देतात. युनानीहून कुशाण या परदेशी आक्रमकामुळे बौद्ध धर्माला मात्र कुठलीही हानी झाली नाही, बौद्ध धर्माला मदतच झालेली आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे. विदेशी आक्रमकापैकी मुसलमान आक्रमकाद्वारे बौद्ध धर्माचे अपरिमित नुकसान झालेलं आहे असं या व्याख्यानातही बाबासाहेब म्हणतात. आणि त्याचं स्पष्टीकरणात देताना म्हणतात की विदेशी आक्रमकापैकी मुसलमानाद्वारे बौद्ध धर्माला अधिक झळ पोचली. मुसलमान लोक प्रतिमा व मूर्तीचे विरोधक होते. त्यांनी मूर्तीची मोडतोड केली व भिक्षूंना ठार मारले. त्यांनी नालंदाच्या विशाल बौद्ध विश्वविद्यालयाला सैनिकी किल्ला समजून व चिवरधारी भिक्षूंना सैनिक समजून त्यांचा संहार केला. जे भिक्षू त्या भीषण रक्तपातातून वाचले ते नेपाळ, तिबेट, चीन इत्यादी देशात पळून गेले. नालंदा येथील विशाल ग्रंथालयात ताडपत्रे व भोजपत्रावर लिहिलेले सुमारे 2 लाख ग्रंथ व त्यात हजारो वर्षाचे ज्ञान साठवलेले होते. त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली आणि तेथे शिकत असलेल्या 6000 विद्यार्थ्यांपैकी काहींना ठार मारले व काहींना जबरदस्तीने मुसलमान करून सोडले. मुसलमानी आक्रमक जेथे जेथे गेले तेथे त्यांनी बौद्धांना ठार तरी मारले किंवा मुसलमान तरी बनवले आणि बौद्ध मूर्तीची तोडफोड केली, ग्रंथालये जाळली व विहारे नष्ट केली. अशा पद्धतीने बाबासाहेब आपल्या व्याख्यानामध्ये सुद्धा कोलंबो येथील म्हणतात की मुसलमानांच्यामुळे अपरिमित हानी झाली.
बौद्धा एवढे हिंदूचे नुकसान झाले नाही, हिंदूंची मंदिरे फोडली परंतु मनुष्यहानी झाली नाही. म्हणजे आपण तो मुद्दा अगोदर पाहिलाय, पण त्याचं संक्षिप्त स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर देताना काय म्हणतात बघा, की बाबासाहेब म्हणतात की माझे काही मित्र मला विचारतात की मुसलमान आक्रमणांनी हिंदू मूर्ती व हिंदू मंदिरांचीही नासधूस केली आहेच ना. यावर माझे उत्तर असे, म्हणजे बाबासाहेबांचे, की जितकी बौद्ध धर्माची नासधूस केली तितकी हिंदू धर्माची केली नाही. याचे कारण असे की बहुधा सर्वच ब्राह्मण ग्रस्त होते आणि ते आपल्या परिवारासह आपल्या घरीच राहत असल्यामुळे त्यांना ओळखण्याची वेगळी अशी खूण नव्हती. परंतु बौद्ध भिक्षू मात्र कुटुंबाविरहित चिवरधारी आणि विहारातच राहत असेत आणि त्यांना सहज ओळखता येत होते. त्यामुळे हिंदूंची प्रसिद्ध मंदिरे जरी मुसलमानांनी फोडली असली तरी त्यांच्या धर्मगुरूंना व पुरोहितांना कुठल्याही प्रकारची हानी पोचली नाही. बाबासाहेब म्हणतात की धर्म जिवंत राहण्यासाठी भिक्षू व पुरोहितांची आवश्यकता असते आणि भिक्षूंचा यामुळे अभाव झाला होता. त्याच्या स्पष्टीकरणार्थ बाबासाहेबांनी काय म्हटले ते पहा. बाबासाहेब म्हणतात की कोणताही धर्म जिवंत राहण्यासाठी त्यातील धर्मगुरू व पुरोहित कायम राहणे आवश्यक असते. बौद्ध धर्माचा लोप होण्याचे विशेष कारण म्हणजे बौद्ध भिक्षूंचा अभाव निर्माण झाला होता. बौद्ध भिक्षूंची कोणतीही जात नव्हती. कोणीही व्यक्ती बौद्ध धर्माला शरण जाऊन उपासक श्रामणेर भिक्षू लोक समाजापासून दूर विहारात राहत असत. ब्राह्मणवादामध्ये ही बाब नव्हती. तेथे केवळ ब्राह्मणांच्या घरी जन्म होण्यामुळेच नवीन ब्राह्मण्य निर्माण होत असे. या कारणांमुळे हिंदूंची विशेष हानी झाली नाही. नंतरच्या काळात मागासवर्गीय लोकांना भिक्षू बनवून बौद्धांची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु चांगल्या प्रकारे शिक्षित नसल्यामुळे हे भिक्षू ब्राह्मणांच्या युक्तिवादाला उत्तर देऊ शकले नाहीत व त्यामुळे त्यांची हार झालेली दिसते. त्यानंतर शैव वैष्णव वर्षाचा संघर्ष झाला असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि अतिशय महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकर सांगतात ते म्हणजे बौद्ध धर्मातील तत्व हिंदूंनी आत्मसात केली. याच्यावर आपण अनेक वेळा स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की बौद्ध धर्मातली अनेक तत्व हिंदू धर्माने कशा पद्धतीने आत्मसात केलेली आहेत याचं आपण वारंवार स्पष्टीकरण केलं. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की सध्याच्या काळात हिंदू धर्म पुष्कळच परिवर्तित झाला आहे. पूर्वी तो हिंसेची शिकवण देत होता, परंतु आता तो अहिंसेची शिकवण देतो. बौद्ध धर्मातील अनेक तत्व हिंदू धर्माने आत्मसात केलेली आहेत असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे त्याचं की बुद्ध प्रतिमांचं, म्हणजे आपण ज्यावेळेस म्हटलं की भारतातला बौद्ध धर्माचा ऱ्हास कसा झाला किंवा विनाश कसा झाला किंवा लुप्त कसा झाला, तर आपण या सगळ्यांना एक पर्यायी आपल्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये म्हटलं की तो रूपांतरित झालेला आहे. तो आहे परंतु तो रूपांतरित झालेला आहे. तो रूपांतरित कसा झाला तर बुद्ध प्रतिमांचं रूपांतर देवी देवतामध्ये झालं, चैत्य विहारांचं रूपांतर मंदिरामध्ये झालेलं आहे आणि जे साहित्य बौद्ध साहित्य आहे ते बौद्ध साहित्यसुद्धा घेण्यात आलेलं आहे, जे म्हणजे ते एक प्रकारचं चोरी झालेलं आहे आणि राहिलेलं जे बौद्ध साहित्य म्हणून आहे त्याच्यात ही घालमेल झालेली आहे. त्यानंतर बौद्ध धर्माची आपण दोन अतिशय महत्त्वाची प्रकरणं पाहिलेली आहेत. ती म्हणजे क्रांती प्रतिक्रांतीतलं प्रकरण डिक्लाइन फॉल ऑफ बुद्धिझम आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 6 जून 1950ला जे व्याख्यान दिलं की उदय आणि अस्त ही दोन्हीही विषय एकमेकाशी संबंधितच आहेत. या व्यतिरिक्त अनेक जी कारणं अनेक लोक सांगतात बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची, त्यापैकी जी काही कारणं आहेत ती म्हणजे बौद्ध धर्मामधले सैद्धांतिक दोष, म्हणजे बौद्ध धर्मामध्ये काही सैद्धांतिक दोष आहेत असं काहींचं म्हणणं आहे. म्हणजे त्यावर स्पष्टीकरण देताना म्हणतात की सिद्धांत अतिशय कठीण आहेत. ते कुठल्या दृष्टिकोनातून कठीण आहेत तर अनुशासन हे कठीण आहे, म्हणजे प्रात्यक्षिक करण्याच्या दृष्टिकोनातून ते अतिशय कठीण वाटतात असं काहींचं म्हणणं आहे. त्यानंतर भिक्खू संघामध्ये नैतिकतेचं पतन झालं होतं, याचंही आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. राजाश्रयाचा अभाव, बौद्ध धर्म नष्ट होण्यासाठी राजाश्रयाचा अभाव आहे हे सर्व मान्य गोष्ट आहे, याचं स्पष्टीकरण करण्याची आवश्यकताच नाही. हिंदू धर्माने बौद्ध धर्माच्या तत्वाला स्वीकारलं ही सर्वमान्य गोष्ट आहे. बौद्ध धर्माचे आंतरिक म्हणजे अनेक आपण संप्रदाय जगामध्ये निर्माण झालेले आहेत. महापरिनिर्वाणानंतर जे संप्रदाय निर्माण झाले आणि त्यांच्यामध्ये आपसामधले जे मतभेद आहेत ते सुद्धा काही प्रमाणात कारणीभूत आहेत. राजपूत राजांचा बौद्ध धर्माला हा विरोधच होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला
जे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली आणि दीक्षेच्या नंतर जे भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये मिलिंद व नागसेन यांना धर्माला ग्लानी कधी येते याच्या संदर्भामध्ये जे स्पष्टीकरण दिलं होतं त्याचाही उल्लेख करणं आवश्यक मला वाटतं म्हणतो मी इथं करतो। बाबासाहेब आंबेडकरांचं बौद्ध धर्माचा नाश झाला याचं मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय। मुसलमानी स्वाऱ्यामध्ये मूर्ती फोडून टाकल्या गेल्या बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले। त्यांच्या स्वाऱ्यांना भिवून बौद्ध भिक्खू नाहीसे झाले। कोणी तिबेटला गेले, कोणी चीनला गेले, कोणी कोठे गेले। धर्माचे रक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात। वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता, त्याचे नाव मिलिंद। हा राजा सदोदित वादविवाद करीत असे। वादविवादाची त्यास मोठी आवड होती। तो हिंदूंना सांगे, जो कोणी वादविवादपटू असेल त्याने येऊन माझ्याबरोबर वादविवाद करावा। त्याने पुष्कळांना निरुत्तर केले होते। एकदा त्याला बौद्ध लोकांच्या बरोबर वादविवाद करावा असे वाटले व कोणी वादविवादपटू बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे त्याने सांगितले। तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की तुम्ही या वादविवाद बौद्ध जनांची बाजू मांडावी। नागसेन विद्वान होता, तो ब्राह्मण होता। नागसेनाचा व मिलिंदाचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगामध्ये मिलिंद प्रश्न म्हणून प्रसिद्ध आहे। मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते। नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची 3 कारणे सांगितलेली आहेत। मी याचं स्पष्टीकरण देत नाही कारण आपण याच्यावरती अनेक वेळा चर्चा केलेली सुद्धा आहे। धर्माच्या ग्लानीची 3 कारणं सांगितल्यात। त्यातलं पहिलं कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो, त्या धर्माच्या मूळ तत्वामध्ये गांभीर्य नसतं, तो कालिक धर्म बनतो व काळानुसार तेवढाच काळ असा धर्म तो टिकत राहतो जर कच्चा धर्म असेल तर। दुसरे कारण आहे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्माला ग्लानी होते। ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे। विरोधकाशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते। आणि तिसरं कारण सांगितलंय की धर्म व धर्माची तत्व विद्वानांसाठी असतात। प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे देवळे असतात। ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करीत असतात। संपूर्ण आपण जे विषय पाहिले त्या विषयांचा तुमच्यासमोर सारांश फक्त मी देण्याचा प्रयत्न करतो। तो सारांश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथातील 5वे प्रकरण द राईज अँड फॉल ऑफ बुद्धिझम म्हणजेच बौद्ध धर्मांची अवनती व ऱ्हास या विषयाच्या स्पष्टीकरणासाठी आपण 8 ग्रंथातील संदर्भ घेतले। बौद्ध धर्माचा उदय, विकास, अवनती व ऱ्हास कसा झाला ही माहिती देण्याच्या उद्देशाने हा विषय आपण सादर केला। या अभ्यासातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धर्माचा उदय, विकास, ऱ्हास कसा झाला याची माहिती आपणाला मिळते। याचबरोबर अधिक स्पष्टीकरणात्मक माहिती म्हणून पुरातत्व खात्याचे अभ्यासक राजीव पटेल तसेच राहुल सांकृताय, धर्मानंद कोसंबी यांनी या विषयाची जी स्पष्टीकरण केले आहे त्याचाही संदर्भ पाहिला आहे। या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगण्यासाठी बुद्धाच्या जन्मापासून आपण परिनिर्वाणापर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा आढावाही आपण घेतलेला आहे। यामध्ये प्रथम संपादकाची नोट ही आपण पाहिली। या प्रकरणातील प्रमुख मुद्दे म्हणजे आशिया खंडातील भारताबरोबरच अनेक देशातील बौद्ध धर्माला मुस्लिमांनी नष्ट केले। मुस्लिम आक्रमणांच्या 300 वर्षाच्या काळात ब्राह्मण धर्म टिकून राहणे आणि बौद्ध धर्म नष्ट होणे याच्या कारणांचाही आपण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा जो विषय होता त्या विषयाचाही आपण अभ्यास केलेला आहे की बौद्ध धर्माचा उदय भारतात आणि अस्त कसा झाला, बुद्धाने ब्राह्मणवादाचे खंडन कशा पद्धतीने केलेलं आहे, हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी दोन्ही विषयामध्ये जे 6 जून 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्यान दिले होते त्या व्याख्यानामधले आणि क्रांती आणि प्रतिक्रांतीमधल्या प्रकरणात म्हणजे उदय, विकास आणि ऱ्हास हा जो संपूर्ण विषय आहे हा एकत्रितपणे आपण तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून हा जो संपूर्ण संपूर्ण अभ्यासाच्या आधारे जर आपल्याला काय अर्थ काढायचा असेल तर 14 ऑक्टोबर 1956 साली धम्माचे बाबासाहेब आंबेडकरांनी पुनरुज्जीवन केले। भारतात बौद्ध धर्म पुनरुज्जीवन योजना भारतातील बौद्ध धम्माचा उदय आणि अस्त या अभ्यासाद्वारे बनवले असल्याची बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलेले आहे। म्हणजे बाबासाहेबांच्या पुनरुज्जीवन योजनेच्या आधारे अनुशासन निर्माण करणं हा विषय महत्त्वाचा होता, आहे आणि राहील। धर्मांतरित बौद्ध समाजाने आपलं अनुशासन तयार केलं पाहिजे कारण बौद्ध जीवन पद्धती निर्माण केलीच पाहिजे। हा या आपल्या आजच्या अभ्यासाचा अर्थ आहे। आपण सर्वांनी
हा विषय शांत चित्ताने ऐकून जे सहकार्य केलं त्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत.